आयुष्यात असं सरप्राईज सगळ्यांनाच मिळालं पाहिजे. काल सांगितल्याप्रमाणे आम्ही छान रेडी होतो. मामा आलेला होता, त्याला काहीच आयडिया नव्हती. तो अचानक जेव्हा आत आला तेव्हा सगळे हॅपी बर्थडे ओरडले. लाईट्स लागले आणि त्याची रिॲक्शन असली काहीतरी होती. त्याला अजिबात हे सगळं एक्सपेक्टेड नव्हतं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो अजिबात इमोशनल नाही आहे, बट त्या पॉईंटला तो झाला होता. बेसिकली आमच्या मागच्या 10-12 दिवसाची जी काही मेहनत होती त्याला रंग मिळालेला होता काय तो. मामाचे लहानपणीचे फोटोज प्ले केले. त्याचे मित्र जे कोणी कलेक्टर आहे, डॉक्टर आहे, कोणी दुसऱ्या देशात आहे, सगळ्यांकडनं छान-छान मेसेज आम्ही रेकॉर्ड करून घेतले होते लहानपणीच्या आठवणींसोबत. आईने पण एक छान कविता त्याच्यासाठी तयार केली होती. ते सगळं बघितलं. त्यानंतर आमच्या आजीचा मेसेज प्ले केला. आजीला जाऊन जवळ-जवळ 21 वर्ष झालेत. ती आज असती तर त्याच्याशी काय बोलली असती, यावर एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवला होता. ते बघून मामा काय सगळेच इमोशनल झालेले होते. त्यानंतर 50वा वाढदिवस होता म्हणून 50 दिवांनी त्याचं छान ओवाळणी केली. छान-छान फॅमिली फोटो काढले, कपल गेम खेळले आणि असा छान संपला आमचा आजचा दिवस. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.